नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शरद सोसायटी, कामगार नगर, कुर्ला पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. प्रमिला राजेंद्र सानप या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. तेव्हा जाऊन भेटूया सानप कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. आणि घ्या उखाणा. मराठी चित्रपटामध्ये गाणं आहे या रावजी. आज राजेंद्र रावांचं नाव घेते. आज माझ्या घरी आले आदेश भाऊजी. अरे वा. द्या ओळख. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे मोठे धीर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. हा माझा भाऊ. बर. ते माझे मामा. नमस्कार. या माझ्या जाऊबाई. हो हो. या माझ्या ननंदबाई, मावशी, मामी, माझी मैत्रीण आणि बाकी सगळा परिवार. आणि माझं तिथे एक पुतणे आहे आणि ते आमचे काका आणि रोकडे काकी. नमस्कार. नमस्कार. आणि माझा मुलगी समीक्षा आणि मुलगा मानव. अरे वा. आणि ही मैत्रीण तिची आणि मित्र तिकडे. बरोबर. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण नाशिक. नाशिकला कुठे? नाशिकला सिन्नर तालुका आहे. हा. सिन्नर तालुक्यात छोटं खेड आहे, जायगाव म्हणून. तिथे जायगाव. जायगाव. मग तिथे तुमचं बालपण सगळं? हो हो. कितवी पर्यंत? माझं 12वी पर्यंत. 12वी. हो 12वी आणि पर्यंत. तुमचं बालपण? मुंबईतलंच. मुंबईत कुठे? चेंबूरला. बर. कोण कोण होतं घरी? मोठे बंधू, वहिनी, आई आणि 2 नंबर भाऊ. बर. वडील माझे मी 3 वर्षाचा असताना वडील एक्सपायर झाले. मग सगळं आई? आईपेक्षा माझे मोठे बंधू आहेत, त्यांच्यामुळे सगळं माझं बालपण एकदम व्यवस्थित गेलं. आणि आज आम्ही दोन्ही भाऊ त्यांना वडिलांप्रमाणेच हे करतो. अरे वा. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई बाबा शेती करताय. शेती? शेती करतात. अजून तिकडेच आहे गाव? हो गाव तिकडेच आहे. मग आई बाबा तिथेच असतात? हो तिथेच असतात. कसं गेलं बालपण? आता बालपण छान गेलं. छान गेलं. हो छान गेलं. यांना नेता की नाही जायगावला? हो नेतो ना कधीतरी, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, कधी किंवा काही समारंभ असेल तेव्हा. तुमचं गाव कुठलं? आमचं पण नाशिक, वडगाव, पिंगळा. मग तिथे कोण असतं आता? तिथे मोठे बंधू अपडाऊन करतात तिकडून. आणि आता आई आहे आणि आजी आहे आमची, एक 98 इयरची आजी आहे. बरं. तिच्यामुळे आईला यायची इच्छा होती पण तिच्यामुळे येऊ शकली नाही. आणि त्यांची जाम इच्छा होती सासूबाईंच्या. रोज बघता म्हणजे रोज बघता तुम्हाला. पण माझा नमस्कार सांगा. हो ठीक आहे ठीक आहे चालेल. आणि तुम्ही काय करता आता? मी सर्व्हिसला BST मध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला सुपरवायझर मध्ये. हा. मग कधी ओळख कधी झाली दोघांची? ओळख अशी झाली, त्यांचे मावस मामा आणि माझी चुलत बहीण, म्हणजे माझ्या चुलत बहीण ती त्यांची मावस मामी आहे. तर त्यांच्या थ्रू आमचं अरेंज मॅरेज झालं. बघायला गेले होते? हो बघायला आलेले. आठवतोय दिवस? हो आठवतोय ना. काय आठवतंय? 2005 साली गेलो होतो बघायला. मी आणि भावांचे मेहुणे आहेत, आम्ही दोघंच असं गेलो होतो बघायला की जाऊन मुलगी बघून येऊया म्हणून. मग गेला? हो. किती मुली बघितल्या होत्या तेव्हा? नाही एकच बघितली. काय सांगता? हो. आणखी बघायच्या होत्या? आवडली नसती तर बघितल्या असत्या. पण वहिनी पहिल्याच दिवशी आले आणि लगेच लग्न ठरलं? नाही फर्स्ट टाइम आहे ना. मोठे दीर आहे माझे ते आणि ते मावस मामा आलेले. तेव्हा मी शेतात, आई वडिलांकडे खूप कांदे वगैरे पिकतात, मी शेतातच होती, कांदे काढत होती. आणि मग मी अशी म्हणजे आपलं पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय म्हणून मी तिथे केंद्र भरायचं. मग मी चालली होती तर मग ते मावस मामांनी आवाज दिला मला. संध्याकाळची होती 5-5:30 वाजता. तर मग ते बोलले, मी निघाली, बोलले नाही थांब जरा, तुझ्याच हातचा चहा प्यायचा आम्हाला. बर. हो. नंतर मग जरा आई वडिलांना जरा टेन्शन होतं, जरा मोठ्या बहिणीचे मिस्टर एक्सपायर झालेले. तर मग माझ्या आईने बिना साखरेचा चहा पाजलेला त्यांना फर्स्ट टाइम. पहिलाच? हो पहिलाच. आणि मग नंतर हे कधी आले? नंतर मग त्यांनी सांगितलं असेल घरामध्ये, मग तेव्हा ते आणि मोठ्या जावेचे भाऊ असे ते 2 जण मला बघायला आले. आणि मग लगेच काय बघितल्यावर ठरलं? हो बघितल्याबरोबर ठरलं. का? सांगितलं आवडली आहे मुलगी. आवडली? हो. मग बंधू म्हटले ठीक आहे मग आपण पुढे बोलू म्हणून. किती वर्ष झाली लग्नाला? आता ह्या 22/5/2019 पूर्ण 14 वर्ष होती. 14 वर्ष? म्हणजे आता संपलं? नाही आता उलट चालू झालं. आता चालू झालं. हो. 14 वर्ष वनवास असतो असं हो म्हणतात. हो हा 14 वर्ष. तुम्हाला असं वाटलं होतं का काय? वनवास? नाही असं काही वाटलं नाही. तुम्हाला? नाही
नाही ना? नाही पण कधी वाटतं वहिनी चिडतात कधी? साधारणतः जास्त चिडत नाही अरे ते वा. फक्त मुलांनी अभ्यास नाही केला की तिची चिडचिड होते. आणि तुमच्यावर चिडचिड? आमच्यावरती तर होतच असते अधून मधून. कधीतरी 14 वर्ष सकाळ नाही दुपार नाही संध्याकाळ. असं काही नाही. पहिले आम्ही 1 वर्ष पुण्याला होतो, त्याच्यानंतर 4 वर्ष आम्ही जॉईंट फॅमिली होती म्हणजे आमची. लग्न झाल्यावर पुण्याला गेले? हो 1 वर्ष तिकडे. पुण्याला कुठे? भारती विद्यापीठ. तिकडे राहायला होतं? हो 1 वर्ष तिकडे जॉब होता त्यांचा. कशी पहिला. साथ दिली हो तुम्हाला 14 वर्ष? छान, एकदम छान साथ दिली. आणि माझ्या आयुष्यात लक्ष्मी म्हणून ती आली आणि ती आल्यापासून प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होत जातात. तुम्हाला लक्ष्मी म्हणाली ते? आणि म्हणजे आम्ही पुण्याला 1 वर्ष होतो ना, तेव्हा पण तिथे एक पवार काका होते. आम्ही कुठून पण आलो ना, ते बोलायचे यांचं नाव राजेंद्र आहे, म्हणजे राजा माझ्या पोरीला त्रास नाही द्यायचा, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे तुमचा. आहे गं. तेव्हापासून. हो पवार म्हणून? हा पवार काका म्हणून. पण त्या काकांशी संपर्क नाही तेव्हापासून संपर्कच नाही. 13 वर्ष झाले काही कुठे संपर्क होते राहायला ते? भारती विद्यापीठलाच आमच्याच विंगला होते, चंद्रभागा कॉम्प्लेक्स म्हणून. अच्छा, तिथे पवार. पवार. आजही तिथे असतील तर त्यांना हे ऐकून खूप आनंद आनंद होईल वाटत की असेल. तो लक्ष्मीनारायणाचा जोडा अजून तसाच आहे. छान आहे. हो ना? फक्त कधी कधी लक्ष्मी दुर्गेचं रूप घेते. नाही नाही असं एवढं नाही घेते, कधीतरी थोडस. आपण ते पाहिजेच ना. हो त्याच्याशिवाय त्याशिवाय गोडी नाही. नाही तर काय काय हो. असं कधी वाटतं की आता जरा यांनी शांत राहिलं पाहिजे? नाही, जनरली नाही जास्त चिडत ती. फक्त मुलांनी अभ्यास नाही केला की मग तिची चिडचिड होते आणि ती चिडचिड माझ्यावरती निघते. कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? फिरायला जनरली गावीच जातो आम्ही, कुठे? नाशिकलाच. बाकी कुठे नाही 14 वर्षात? नाही, 14 स्टार्टिंगला एकदा गेलो होतो. कुठे? याला उटीला, मैसूर उटीला गेलो ते होतो एकदा? एकदाच. त्याच्यानंतर परत नाही? त्याच्यानंतर परत नाही. म्हणजे आता जर फिरायला जायचं त्यांनी विचारलं कुठे जायचंय तर कुठे जायला आवडेल? असं माझं काय हट्ट नाही कुठे न्यावा म्हणून, पण माझी एक इच्छा आहे का माथेरानला तरी घेऊन जावं. माथेरान? हो इथे जवळच. मला मलेशिया वगैरे बोलायला वाटलं नको, होतं की एवढे लांब माथेरान. नको. पण चालेल, माथेरान हे आपल्या महाराष्ट्रातलं छान असं ठिकाण आहे, हो. थंड हवेचं. घेऊन जा ना. हो कधी? नक्की. आता डिसेंबर क्रिसमसची मुलांना सुट्टी लागली की आपण तो प्लॅन करू. बघा. हो नक्की. नाही नाही की आता कॉल करते तुम्हाला. चालेल ना. बरं बरं. पण आता मला तुम्हाला विचारायचं आहे, सगळ्यांच्याच आयुष्यात चढ उतार हो येतात. 14 वर्षात तुमच्या आयुष्यात आले का चढ उतार? माझं लग्न झाल्यानंतर आम्ही जॉईंट फॅमिलीतच होतो. नंतर आम्ही कामानिमित्त शिफ्टिंग झालो इकडं कुर्ल्याला. पहिलं आम्ही कल्याणलाच होतो. त्याच्यानंतर मग 2012 मोठ्या दिरांना एकदम मेजर प्रॉब्लेम. त्यांची बायपास जेव्हा करायला घेतली, ॲक्च्युली 6 सेकंदानंतर जीवच नव्हता. अरे बाप. नंतर म्हणजे संपूर्ण फॅमिली आमची टेन्शनमध्येच होते. त्यानंतर ते काही रिस्पॉन्स नाही दिला. ते बोलली मला बायपास नाही करायची, मला इथून बाहेर काढा. मग 1 महिन्यानंतर ट्रीटमेंट जेव्हा झाली ना, मग त्यांनी माधवबागची ट्रीटमेंट घेतली आणि आज कमीत कमी 6-7 वर्ष झाले. ते गेली 3 वर्ष ते नाशिक ते ठाणे अपडाऊन करताय. त्यावेळेला ती अशी वेळ आली होती. हो आता सगळं व्यवस्थित आहे. छान आहे. कारण आम्ही वडिलांप्रमाणेच त्यांना मानतो, त्यामुळे जास्त त्रास होतो आम्हाला. कारण बरोबर, तुम्ही लहान असल्यापासून सगळं जे काही तुमचे लाड, हो सगळं. तुमचं पालन पोषण सगळं त्यांनी केलं. हो ना? मला तर खूप कमी माहिती आहे. 14 वर्ष झाले, पण या आधी त्यांनी खूप स्ट्रगल केले. या 14 वर्षात कसं काय? आता खूप छान आहे. आमचे म्हणजे 3 भावांची फॅमिली आहे, तरी पण काही कारणास्तव येऊ नाही शकल्या. माझ्या मोठ्या जाऊबाई आहे, सासूबाई आहे, माझ्या मोठ्या जावेला 2 सुना आहे, परत मधली धीर नाही आहे, त्यांची मुलं नाही आहे, म्हणजे सगळे ऑफिसला आहे. त्यामुळे अचानक प्रोग्राम आम्हाला कळल्यानंतर बऱ्याच जणांना सुट्टी नाही भेटली आहे, म्हणून ते आले नाही. आणि काळजी करू नका, कुठं रागावणार नाही तुमच्यावर. नाही नाही ठीक आहे. पण सगळ्यांना तुम्हाला ज्या टीव्हीवर बघतील तेव्हा हा, आनंद आनंद होईल. हो ठीक. आता या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पहिला खेळ आहे. हो घरात काही वस्तू आहेत, अच्छा चिठ्ठ्या लपवल्या, ते घेऊन यायच्या. वेळ 1 मिनिटाची. चालेल. हा, सगळे मदत करू शकतात, पण तुम्हीच जायचं. बरं. विश्व प्रार्थना. विश्व प्रार्थना. स्नेह आठवण. इकडे 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 स्नेह आठवण. सांभाळ. अरे देवा. 30 सेकंद झाली तोपर्यंत. चपाती यापासून बनते. कोठीत आहे बघ, कोठीत कोठीत. पीठ आहे का तवा आहे? गहू गहू. हा, गहू गहू. जायगाव फार बाहेर आलं आज. गहू 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 गहू. एक धागा सुखाचा, एक धागा सुखाचा.
एक धागा सुखाचा मशीन. टीव्ही 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 50 सेकंद. टीव्ही टीव्ही. बसा. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि या लक्ष्मीच्या पावलानं आलेल्या माऊलीच्या घरात ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. एवढ्या तक्रारी कशा काय आल्या? काय माहिती आता कळेल काढल्या. आरोप आहेत, कदाचित कमी असतील असं मला वाटतंय. तुम्हाला वाटलं? हो. जरा कोणाचं काही चुकलं की तुम्ही रागावता? हा, होतं थोडं कधी कधी. हा आरोप मान्य आहे. हो कंजूसपणा खूप करता. हो करते. हो करते. जिथं पाहिजे तिथं करते, मग जिथं गरज नसेल तिथं नाही करत मग कंजूसपणा. घरातल्या कार्यक्रमांना बाहेरच्यांना फार बोलवत नाही तुम्ही? असं नाही वाटत, नातेवाईकांना तर बोलवतेच, हा. पण बाहेरच्यांना बोलवण्यापेक्षा मलाच जास्त उत्साह असतो. फोन कधी करत नाही तुम्ही? हो होते, म्हणजे कामाच्या गडबडीत नाही होते, मला नाही जमते हल्ली. आता म्हणजे मी जरा घरातून माझं साड्यांचा बिझनेस पण करते, त्या निमित्ताने नसेल होत. बापरे. मिस्टर जरा बाहेर गेले की तुम्ही फोन करत असता का? हो करते. का? थोडंसं असं टेन्शन वाटतंय म्हणून. कसलं? असे थोडेसे असे फॅमिलीत प्रसंग आठवले का मग टेन्शन येते. मग त्यांना फोन करता? हो करते, आणि ॲटलिस्ट फक्त सांगावं का मी इथे आहे, मी थोडा वेळ होईल का काय असं त्यांनी सांगावं फोन करून. किती वेळा फोन करतात तरी दिवसभरात? दिवसभरात एकदा नाही करत. जर कुठे बाहेर गेले, सांगितलं मी 10 मिनिटात येतो, तर आले ना तर तेवढ्या वेळात करते. मग सतत विचारत असता कुठे आहे कुठे आहे कुठे आहे? नाही असं नाही होते. हा? नाही होते असं. तुमच्याकडे पाहुणे आले की तुमच्या कपाळावर आट्या येतात? नाही नाही कधीच अरे असा आरोप आहे, लिहिला आहे. नाही, शक्यच नाही, कोणीच सांगणार नाही असं. चिडचिड करतात. नाही, थोडी होत असेल पण एवढी नाही. पण बघा लिहिलंय. काय माहिती आता लिहिणाऱ्याला वाटलं असेल तसं. सतत तुम्ही पुढे पुढे बोलता. नाही असं मला वाटत नाही, जिथं बोलायचं तिथेच मी बोलते. नाही पण समोरचा बोलला की लगेच पुढचं बोलता ना? नाही असं नाही होते. अरे आता माझ्याच बरोबर बोलताय तर बाकीचं होत असेल, मी जास्त एक्साइट झाले तुम्ही आलाय म्हणून ना, म्हणून. बघितलं, प्रत्येक माझ्याच बरोबर 3दा बोलले ते. मी विचारलं, संपायच्या आत पुढचं वाक्य त्यांचं येतं. कोणी केला असेल हा आरोप असं वाटतं तुम्हाला? जाऊबाई असेल किंवा ननंदबाई असेल. काय नंडेचं नाव? रेखा बांगर आणि जाऊबाई मंदा सानप. कोण आहेत ते रेखा बांगर? तुम्ही केलं वाटतं आरोप त्यांचा. देवा, कसं बोलू मी? काय गोड शब्द आहे पण हा तिकडचाच आहे, जावे नाशिककडचाच आहे. सांगू काय? सांगा. चाभरेपणा करते म्हणजे काय? ते जाऊबाईने लिहिलंय. अरे काय कारण की हा शब्द त्यांचा आहे जास्त. काय सांगता? हो. आम्ही गेल्यावर काय खरं नाही जाऊ बाईंचं. बरं वहिनी, आज सगळ्यांनी आरोप केले. हा, आता या आरोपावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे, ज्यांची इच्छा हिने बोलू नये तिथे मी अजिबात आता बोलणार नाही. आजपासून शांत. हो, एकदम शांत नाही नाही, बसणार? फक्त थोडं 2 शब्द. 2 शब्दात बोलणार, हो. पुढे पुढे नाही बोलणार? नाही, पुढे नाही बोलायचं. नक्की? हो. असा बदल केला तर तुम्हाला आवडेल का? हो आवडेल. म्हणजे करतात? हो. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? मिस्टर स्वभावात बदल म्हटलं तर त्यांनी एक तक्रारच आहे माझी त्यांच्याबद्दल. काय हो? ऑफिस मधून आले का तर माझं असं मत आहे की त्यांनी जरा मुलांकडे लक्ष द्यावं. ते बरोबर. काही विचारत नाही मुलांना, दिवसभर काय केलं त्यांना बोलले, ते म्हणतात तू आहे ना, मग टेन्शन नाही. का असं करता हो? हा, तर काय कंटिन्युटी असतेच घरात, त्याच्यामुळे ती सांभाळूनच घेते. त्याच्यात मी वेगळं काय विचारणार मुलांना? पण त्यांची तिची इच्छा आहे. इच्छा आहे तर मग उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासून ते सुरुवात करू की मुलांना जवळ घेऊन बोलणं, चौकशी वा वा, करणं. एवढंच करा. हेच तेवढंच पाहिजे या मुलांना. बरं, आता चित्र काढायचंय. पहिलं चित्र तुम्ही काढा. या ओके. इकडे. कुठल्या जायगावची आहे की काही? अभिनंदन, अभिनंदन. मला वाटलं आता आत बसलेले तुम्ही पण काढणार. अभिनंदन, द्या, हे बक्षीस मिळालं वहिनी. या तुम्ही इकडे आता वहिनी.
अभिनंदन. थँक्यू. चला, अभिनंदन. तिसरं बक्षीस पण मिळालं. घेऊया. नमस्कार. माईक तुमच्याकडे आहे. सांगा तुम्ही आता त्यांच्याबद्दल. खूप छान स्वभाव आहे. कोणी आल्यानंतर खूप व्यवस्थित काळजी घेते सगळ्यांची, मिळून मिसळून वागते सगळ्यांशी. हा, आणि आहे स्वभाव खूप सुंदर आहे त्यांचा. या वहिनी तुमच्या. हो. आणि भाऊ भाऊ पण छान आहे. लग्नानंतर पण आहे तसा, तर लग्नाच्या आधी होता पण तसाच आहे. मग काय बदलला नाही नाही, काहीच नाही बदल झाला. जाऊबाईंकडे द्या. अतिशय मेहनती आणि चिकाटी वाज आहे ती, त्याच्यामुळेच दिरांचा संसार जो आहे तो झालेला आहे. द्या पाठीमागे. अगदी सुंदर चांगला स्वभाव आहे तिचा. आणि कोणी पाहुणे रावळे आले किंवा घरात एखादं फंक्शन असेल, लग्न असेल किंवा काय असेल, अगदी हिरेहिरून ज्या काही रूढी आहेत आमच्या समाज, त्या समाजाच्या रूढीप्रमाणे प्रत्येकाला मान बिन देणं, आणि सगळा तो कार्यक्रम असा आहे का तो स्वतःच ती करते का, असा काही तिचा स्वभाव आहे. आणि अगदी सगळ्यांना मन मिळून आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा असा स्वभाव आहे तिचा. अजून कोण बोलणार सांगा त्यांच्याकडे द्या. कुठला पण अडचण जर असली ना, तिला विचारायची. 100% योग्य सल्ला असणार तिचा. बरं. हो, मार्गदर्शक खूप करते आम्हाला. मार्गदर्शक. तुम्ही काय करता? मी पोलीसमध्ये. तुमचं लग्न झालंय? हो. ह्यांच्याच सल्ल्याने केली? नाही. आपलं विचारलं हो, बाकी काय. हो. आई बोला. चांगले जावाई, हा. आम्हाला काही यायची गरज नाही. हो. सगळं व्यवस्थित आहे. बरं. काही चिंता करायची गरज नाही. त्याच्यापेक्षा आम्हाला तुमचं जास्त आहे. आम्ही 17 वर्षापासून तुमचं होम मिनिस्टर बघताय. बघतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही का ते लग्न झाल्यानंतर 14 वर्षांनी पहिल्यांदा आले तिथे. आमच्या घरी आले. पण तुमच्यामुळे. काय सांगताय? हो, 14 वर्षांनी पहिल्यांदा घरी आलेत. बरं झालं मी आलो. तुमचे आभारी आहेत. द्या माईक द्या. आई, 14 वर्षात तुम्ही पहिल्यांदा आलात लेकीकडे? हो, 14 वर्षात ये. बाबा पण का कधीच येणं नाही झालं? नाही आलो. गावाकडेच. गावाकडे. बरं झालं मी आलो. तुम्ही आले म्हणून आम्ही आलो. हा. तुम्ही नसते आलं तर आम्ही नसतो आलो, कारण त्यांचा आनंदात व्यवस्थित कार्य जावायच्या घरी. टेन्शन नाही ना. ये राव येणं हे चुकीचं आहे. मग आता आम्हाला तुमच्याकडे यावं लागेल आता. मग या ना तुम्ही. आम्ही तुमची टाईम रोजचा कार्यक्रम पाहतोय. तुम्ही एवढं भरभरीत सगळ्याचं कौतुक करीत आहे, साऱ्या महाराष्ट्राचं. आम्हाला इतका तुमचा आनंद वाटत होता काय सांगावा. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मी दोन्ही कुटुंबाची मागेल. जर माझ्याकडून चुकून काही शब्द गेले असतील तर सर्वांना, माझ्या माहेरी पण आणि सासरी पण, दोन्ही कुटुंबाची क्षमा मागाल. तुम्ही हो. ते सर्वांनाच की जे रागाच्या भरात किंवा प्रेमाच्या भरात काही चुकीचं बोललो असेल दोन्हीकडे, तर मला क्षमा करावी. काय बघितलं, आज दिवस आहे व्यक्त होण्याचा. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की खरंच हे 14 वर्ष पूर्ण होऊन हा कार्यक्रम 15 वर्षात गेलेला आहे. आणि या माऊलीचे आई बाबा हे पहिल्यांदा यांच्याकडे या होम मिनिस्टरच्या निमित्ताने आलेले आहेत. आत्तापर्यंत तर या घरात भरभराट झालेली आहे, पण उत्तरोत्तर आनंदासह या घरात आणखीन उत्तरोत्तर भरभराट नक्की होणार. कारण या माऊलीची माऊली आज या घरामध्ये आलेली आहे. या सगळ्यांच्या सुखासाठी त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.